आईला पोरगी बघायला जायचं पण मला उशीर झाला का काय कुणाला ठेवला का कुणीकडे दिवस उगवलाय काय राव हाटाकडेच का म्हाताऱ्याने सकाळच्या पारीत नदीला जाऊन गेले तरी राव तुमची काही चालत नाही राव लय दिसत ना दिसला तुम्ही मला बिगर बाई पेता बिता असं काय राव बिगर पेता दिसलं मग आता काय बिगर पेता मग रोजच बसू का चांगले कामाला जायचं म्हणलं तरी हा आता बघा आता मग कसं असेल तसं जातो मग आता काय म्हणाला काय इथं भेटलं तर भेटलं वर तरी नका भेटू येऊ का बघ आता गुलाबराव अहो इकडे या जरा तुमच्यासाठी चांगली बातमी आता काय बातमी घेऊन आला भाऊराम तुझ्या तर बातमी ऐकून कंटाळा आला मला. अहो स्वप्नील एक थळ आणलंय तेवढं त्यासाठी पोरगी बघायला जायची आपल्याला चांगलं आणलं का चांगलंय राव मग ह्याच्या अगोदर बरीच स्थळं जावली पण हे स्वप्नील बी माझा कंटाळा आणि मी बी कंटाळलो तुझ्या मागे पळून पळून काय राव चांगलं स्थळ आहे आता बघा राव ही माझ्या तोला मोलाचा आण ही माझं घरदार बघ गाड्या वाड्या बघ एकटाच पोरगा या चांगली जा स्थळ दाखव. अहो काय तुम्ही काय टाटा बिरला का काय राव काय बी? बिरलाच नाही, पण मग माझ्या पोराच्या तोला मोलाचं दाखव ना थांबव. माझ्या पोराला काय कमी या अहो तुमच्या पोराला पोरगी गावत नाही हीच कमी या असं कसं होईल बर तुम्हाला यायचं का नाही तर मग मला जायला येतो पण आपल्याला पाटलाला सरपंचाला फोन करून बोलून घ्यावा लागेल. आता त्यांना कशाला मध्येच परत पाहिजे संग तसं कसं जाता येईल पाहुण्याच्या घरी आपल्याला. उरका लवकर पोराचं तुमचं पटकुनी हा मी पाटलाला त्याला बोलून घेऊन येतो सरपंचाला पोराला काय सांगतो पण ती पाटलाला सरपंचाला बोलून घ्यावा लागेल तसं आपल्याला जाता हा बोला तुम्ही टोक 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 पाटील दिसते टोक गुलाबराव काय काम काढलं माझ्याकडे मधीच गाड्या राका मारीन राव या. बर 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 आलो 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 तुमच्या घरी या. आलो आलो. नेमकं टापकलं मधीच लका रामभाऊ का तुला तरवडाला मावा गावलं तरी तू 10 रुपयाला नाही रामभाऊ अरे काल कुठं काय टाका बिका टाकला होता काय या अवघडच झालं का आता तर लगा पाटील जरा जपून दुधात मिठाचा खाडा टाकून नासू नका दुधू आणि रागाचा बियारक नका करू पोरगी बघायला जायचं ह्यांच्या पोराला पोरगी आणली दाखवाय ती बघायला जायचंय त्याच्यामुळे बोलावलं तुम्हाला इथं पाटील चला सरपंचाकडे जाऊन येऊन सांगून सरपंचाला तुम्ही कापड बदलाचा पटकुनी बर बर चालतंय. चला लका रामभाऊ काल एवढं पैसे मिळलं पण लका 10 रुपये ठेपूच नाही प्याला तू अहो पाटील आमची नीतिमत्ता चांगली राव इस्टेट आहे बापाची आणि पेतो फक्त 10ची आला का पाटील आणि रामभाऊ असं कसं आहे पाटील सरपंच इस्टेट आहे बापाची आणि पेतो फक्त 10ची आम्ही काय हलकल बिडकल जगतोय काय दावा या पटकुनी लवकर इथं नका शेड आणू या पटकुनी लवकर पोरगी बघायला जायची आपल्याला मला पोरगी बघताय स्वप्नीला पोरगी बघायला जायचंय स्वप्नीला हा, बघायला या लवकर चला बरं, मी आलो लवकर या. उरकून. तर तुमचं उरकलंय का हा हा उरकून बसलोय आम्ही आलो लगे 5 दिवस या लवकर या. जरा घेऊ गाडी काढू पोरगे बघायला तर जायचंय पण अण्णाने जर पोरीचा बाप म्हणून तसं ऐकलं तर बरं होईल. काय म्हणलं स्वप्नील तू कपडे घालायला सांगितले तू पुढचं काय फुटतो तुझ्या बहिणीच्या लग्नावर किती खर्च केला मी 2 वर्षाचं कर्ज भरतोय अजून फिटलं नाही. अण्णा जमाना बदललाय आता. जमाना बदलला बरोबर आहे पण त्यांनी काहीतरी दिलं पाहिजे ना का सगळं आपण करून घ्यायचं का ह्या गोष्टी. अण्णा आधी पोरगी तर पाहायला जाऊ आपण बघू पोरगी जर मला पसंत पडली तर मग आणि जाऊन आपण हे काय पाटील- गुलाबराव चांगल्या कामाला जायचे नाही पाटील पाटील सांगा राव तुम्ही अण्णाला बघा ना अण्णा कसं करतात. नाही पाटील आम्ही आहे सगळे व्यवस्थित हा, करू मग त्यासाठी तुम्हाला बोलावलं पण तुम्हाला काय अनुभव तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न केलं किती खर्च होतो आम्हाला आहे माहिती बरोबर आहे का? मध्ये केलंय आता काय आता नवीन तळाला कुठे एकटं पोरगी अण्णाला बघायला काय- जायचं. बरोबर आहे. शोध तिकडे जायच्या आधी हेच का पुटपुट करून तिथे गेले अन्नाच्या बंधन बंद घेऊ व्हायचं ना म्हातारा नवर देतो त्याचं काय म्हणणं आहे की अण्णाचं म्हणणं आहे हा पूर्ण खर्च केलेला पण इकडे पोराचं लग्न व्हायचं का असं तुम्ही जर दाबून धरलं. दाबून कोण करतोय त्यांनी पोरगी पसंती ना करून आपण पुढच्या बापाने काहीतरी खर्च केला पाहिजे ना. गुलाबराव आता फक्त शांत राहा आम्ही लग्न करतो स्वप्नील चालतंय. हे जर आपण आपण काय पोरगी पसंत पडली ना अण्णा आता तुम्ही मध्ये काय आडवा पाय घालायचा. नाही, नाही. मी गुलाबराव पाटील सांगतात तसं बाकीचे नाही. काय पाटील सांगतात तसं नाही. ओळखलंय तुझं हा, ओळखलंय. चला, चला. जागा चांगली, चांगली, चांगली. इथं बडबड करायची नाही अजिबात नाही नाही राहायचं. इथला विषय सोडून द्या. चला. चला पाटील. बरं का गुलाबराव बोला की तर मुली मिळत नाही तर आता
आपण चाललोय ते मुलगी चांगली आहे चालेल ना मग म्हणून- मुलीला येण्यासारखं करू नका आणि घरात तप्त करीत बसू नका सारखं भांडता नाही ना काय तर पाटील त्याच्यामुळे तुम्हाला बोलावलंय बघा सरपंच चेअरमन बी आलेले दिसते त्याच्या आवडून येतो तेव्हा आले सरपंच चेअरमन चला घे बघ आता काय किरकिर लावली सकाळ सकाळ काय नाही सरपंच आवडले सगळं चांगलं कामाला चाललंय कशाला किरकिर चला चला काय नाही चला चेअरमन बी आणलाय चला 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 मिटलंय आता चेअरमन. काय इतक्या बसून जर गाडी पाठवून चला थांब भाऊ बसा चेअरमन बसा नवरदेव या पुढं चला पाटलांना पुढे घ्या पाटील या पुढं नवरदेव घ्यावा लागला. हा, ये. बसा बघा पोरगी पटली तर लगेच लग्न करून यायचं बरं काय अजिबात सांगतो तुम्हाला बाकीचं काय करायचं हो, पाटील आहेत आणि सरपंच हा. आहेत ती दोघं जण काय हे करतील ना पोरला पोरगी पटली ना ह्या दोघांनी ठरवलं ना माझी काहीच अडचण नाही लगेच लग्न करून यायची एवढं लई सांगतो लई दिवस कटवलंय पुरी बघू पुरीच्या बापाचा फोन आलाय हॅलो हा काय पोरगी पळून गेली कस काय काय राव आम्ही आता पार गाडीत आलोय राव बसून आता बघायला कस काय असं म्हणताय तुम्ही हा बर चालतंय ठेवा बोमला रामभाऊ पोरगी पळून गेली नकटीच्या लग्नाला 17 इग्न जायला या अवघड झाले गाडी आता रामभाऊ तुझ्या बरोबर जिकडे जाईन ना तिकडे तुझं असलं हागरं काम कसं माझ्या पोरात लगीन जमावशील मलाच काळजी पडली ना गाडी सोडून आपण नवरी बघायला चालून पोरगी पळून गेली म्हणून आयला आज नाही रामभाऊचा अपमान झाला ना पण तुला कुठं मी पोरगी दाखवणार गाडी आज सासरवाडीला फोन लावून लगेच विचारतो थांबा जरा मला खाली उतरता पाटील. उघडा दरवाजा सासरवाडीला फोन लावून विचारतो लगेच हॅलो सासरे जावाई बोलतोय हा तुम्हाला एक स्थळ बघायचं आले होते ते मुलीचं लग्न झालं बाई झालं हा आता दुसरी बघा जिथं बाजाला अपमान झालाय आता दुसरी मुलगी बघा आम्ही येतोच गाडी बरा ठेवू का मग बर आलोच लगेच हा बघून ठेवा तिथं आलोच चांगली पाहिजे हा ठेव का आलोच लगेच पाटील असं सासरवाडीत वजन लागतं सासऱ्याने परत लावली का नाही नेमकं आयला मानावं लागेल बरं का रामभाऊ तुला चला बसा गाडी बसा गाडीत चला रामभाऊ परत जो कुटाणा करू नको बरं का नाही तर लग्न झालं आणखीन काहीतरी कुटाणा बरोबर नाही पाटील नाही, अजिबात नाही काय व्हायचं गुलाब अहो मुलीच्या मामाचं गावच आपलं या त्याच्यामुळे काय टेन्शन आहे बरं येऊ का मी लगेच येतो जरा मग उघडा दरवाजा गुलाबराव हा रामभाऊ ना दारू बिरू पिऊन नाही तू बघा आता पाटील तुम्ही कसं सोडला बरं त्याला पाटील बरोबर बरं का लय पैसे आहेत बरं का त्याच्याकडं कुठं डाका बिका घातला काय काल त्याने माहिती भाऊ पण लय पैसे दे थांबा कालचा बामटा दिसतोय राव थांबा मला खाली उतरू द्या खाली उतरू द्या ते दिसतोय ए, बामटा, थांब. कुठून आली काय साडेसाती आमच्या गावात ए बामट्या काल चोरासारखा पळून गेला माझं 5,000 रुपये घेतलं देऊन टाकते दिलं की मी 5,000 रुपये आलो. कुणाला दिलं खोटं बोलतो काय तू नाही राव दिलं पैसे राव मला किती मारलं कोणाकडे दिलं हे बघ, ह्याच्याकडे दिलं पैसे मी हे बेताडाकडे दिलं वय हा मी देऊन टाकलं. मला मारून घेतलं पैसे काढून काय अवघड झालं ना काय आता ती पोरगी दावानी होतो मला आता त्याच्याबरोबर भांडणं करावं तू पोरगी दावायचा नाही बरोबर मी दिले त्याच्याकडे पैसे ते तुमचं तुम्ही बघा असेल तुम्ही जातो जाऊ दे, निघून. मरू दे, मी जातो बाबा. रामभाऊ कुठे गेलता अहो मग अशी ती पोरगी पळून गेली त्याचा फोन आला ती डोक्यात टेन्शन आलं मग आलो एकदा सगळ्याला सांगून इष्ट आहे बापाची बेतो फक्त त्याचीच बस चला लवकर ए, कर गाडी चालू सरपंच
अरे रामभाऊ कशाला 10 रुपयाला सासऱ्याच्या गावात आलो घालावतो. पाटील काय झालं पाय घसरला बर बर लिस्ट काय बापाची पेतो फक्त दाचीच. चला आता नका नाटके करू. चला चला. राम 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 या 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 बसा या रामभाऊ बसा इथे बसा बसा बसा. नाही नाही, इथं बसा तुम्ही. बसा चेअरमन बसा. अरे रामभाऊ मुलगी बघायचं ठीक आहे पण पोटा पाण्याचं काय आहे का नाही. आमचं पाठी जागा तुम्ही असं पुतळ्यावर तरी का करता बसलाय ना आता येऊन जरा थांबा की काय बघू ना काय. बर हा अहो पाटील रामभाऊ काही चहा सुद्धा पिऊन गेलं नाही व्यवस्थित. जर नाश्ता पाण्याची सोय करा रामभाऊ. काय गाव सरपंच जागा तुम्ही नुसतं बुद्ध आगा सुद्धा टेकावला काय म्हणताय रामभाऊ? काय म्हणताय? काय नाही बोल. काय नाही, काय चाललंय तर आमचं. सरपंच पोटा पाण्याचं बघा काहीतरी पोटात परत आवड वाटायला लागली. सकाळपासून अन्नाचा एक नाही खाल्ला. अहो चेअरमन जरा थांबा की तुम्ही जागा टिकली अजून पूर्वी बघायचं सगळं व्हायचं तवरच तुम्ही जेवायच्या खायला का काय तास जरा हा घरी पण बसा की जरा बघू आपण जेवायचं आहे काय आल्या करते ना. बघा जरा पोटा पाण्याचा. हा हा बघू बघू थांबा पाणी बिणे कसं बघ. पाटील ग्रामसेवकचा फोन आलाय काहीतरी काम दिसतंय. मी आलोय 5 मिनिटात. तर तो दूर का. बरं या 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 माघारी आपण हा. हॅलो. मुलगा आहे बघून घ्या. रामभाऊ मुलगा तर छान दिसतोय पण काय व्यसन बिसन नाही ना त्याला. काय नाही काय नाही. अहो तुमच्या सासरवाडीत नाही जवळचा. मुलगा माळकरी या वारकरी संप्रदायातलं घराणं आहे त्यांचं. काय झालंय पाटील बरं का अलीकडची मुलं दिसायला छान दिसतात सुंदर दिसतात पण काय होतंय कोणाच्या पोरांचा भरोसा नाही देता येत आता. पण आतापर्यंत तर आहे ते बुवा माळकरी आहेत. बघा बा तुमच्या खात्यात सांगताय ना. पाहुणार मुलाच्या बाबतीत कसलीच काळजी करायची नाही. त्याला शिक्षण मी भरपूर केलंय. ते कुठल्या गोष्टी व्यसन नाही त्याला. आमचं 3 पिढ्याचं माळकरी घरा नाही. विचारा पाटलांना मला विचारशिवाय पोरं माझी घराच्या बाहेर सुद्धा जात नाही. त्याच्यामुळे कसलीच काळजी करा तुम्ही पाटलाला विचारून घ्या. बरं पाहुणं बघा मुलीचं ओरखलं असलं तर बोला मुली तयार झाली. बघा बघा. लवकर बोललं की सगळं पोटात होते आमच्या पटणाची कळल्या नियमाचं काहीतरी बघायचं आपल्या लवकर ओढत पडतं. लवकर ओढत पटापट बघू. लका रामभाऊ पार चक्कर येऊन पडायची लका काय बघतो का नाही काय पोटा पाण्याचं 2 वेळा झालं सांगायचं. जरा तरी दम काढा राव पोरगी बघायची तुम्ही कसं तुम्हाला कुठं द्यावं का नाही असं चालाय राव. तुम्ही डकाळ्यावरच करायला लागला राव कुठं द्यावं वरटू द्या काय होते का गडबड थांबा मुलगी बघितलं जेवणच कार्यक्रम होणारच की आपल्याला होणार ना. ना मग जरा दम द्या ना की तुम्ही. धरतो धरतो. जन्मतारीख 16/09/2003. शिक्षण डिप्लोमा. मामाचं गाव कुरकुम.
परत येतो. गुलाबराव काय विचारायचं असलं तर काय नाही पाटील, तुम्ही असल्यावर काय विचारायची गरज आहे? सगळं व्यवस्थित आहे. बघा पाहुणं काय विचारायचं असेल तर काय विचारा. नाही काय नाही पण काय विचारत नाही, सगळं जुनं पाहून राहिलं तर तुमची सासरीच आमच्या गावची या, त्यामुळे काय विचारायचं, नवीन काय नाते, जुन्याच नात्यातली माणसं आपण बरोबर काय पाटील? बरोबर आहे. मुला मुलींची काय आता जुनी पद्धत गेली, आता नवीन पद्धत आली आहे. आता आमच्या काय आम्हाला मुली दाखवल्याच नव्हत्या. ते आपला जमाना गेला. आता मुला मुलीचे आता कसं विचार आहे पाटील, तुम्हाला सांगू का, आता ह्या दोघांना एकामेकांमध्ये थोडीशी चर्चा करू द्या जरा बाजूला जाऊन. तीच म्हणतोय ना मी, त्यांची विचार एकामेकाला जुळलं वाटले पाहिजे. पाहिजे. आपलं आपली जबाबदारी संपून जाते ना सगळी. बरोबर. हा? त्यांना दे एकदा. चालतंय, तुम्ही दोघं जण जाऊन तुम्ही चर्चा करा. उठा. स्वप्नील. फक्त स्वप्नील, पूर्ण नाव येत नाही? हो आहे की, स्वप्नील मधुकर वाघ. शिक्षण काय झालं? बी ए स्पेशल इंग्लिश. मग इंग्लिश तर येतच आपलं प्रॉब्लेम. हो नक्की. शेती. हो मी ते नाही विचारलं. हॉबी, हॉबी म्हणजे आवड. आवड का? काय 10-15 एकर शेती आहे वडिलांची. मग ती वडिलांची आहे, पण तुमचं फ्युचर प्लॅन काय आहे? जीवनकरीच्याच वापरतोय मी. 600 रुपयामध्ये 3 महिने. अहो तो नाही, म्हणजे तुम्ही पुढे जीवनात भविष्यात काय करणार आहे? अहो आमचे वडिलांची शेती आहे 15 एकर. ती वडिलांची, तुमचं स्वतःचं कप काय आहे? अहो स्वतःच आता माझं लग्न झाल्यानंतर मग मी कंपनी टाकणार आहे. दूध पावडर. दूध पावडर. हो दूध पावडर. अहो महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ना एक चमचा सुद्धा दूध वाटायला येत नाही, त्यामुळे लय शॉर्टेज मॅडम. म्हणजे तुमचं स्वतःच काहीच नाही? हाय हे तर माझंच आहे सगळं. वडिलांनी कमवलं हे माझ्यासाठीच कमवून ठेवलंय. मी वडिलांना एकच एकच आहे. गाडी आहे, बंगला आहे, जमीन आहे, 7-8 गडी इथं कामाला. जर पुढे वडिलांनी पैसेच नाही दिले तर मग काय करणार? मग हे कमवले कोणासाठी? वडिलांनी माझ्यासाठीच कमवले. मी वडिलांसाठी एकच एकच आहे. म्हणजे तुमचं भविष्यात स्वतःच काहीच नाही का? जमीन आहे, गाडी, बंगला सगळं आहे माझ्याकडं. आणि काय पाहिजे? जिथं जमीन आहे लय भारी तिथं आपणच कारभारी. म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर काहीच उभा नाही? मग हे काय, मी स्वतःच्याच पाया उभा आहे. बरं, मग मी माझ्या वडिलांसोबत बोलून सांगतो. कशी काय वाटली पाहुणं पोरगी? व्यवस्थित आहे. हा तुला विचारावं लागेल तिच्या आशा अपेक्षा काय आहेत त्या. विचारायचं. गुलाबराव कसं काय वाटते? पाटील मुलगी कसं काय वाटते तुम्हाला? परिवानी मुलगी आहे. छान आहे, छान आहे मुलगी. हा? छान आहे, काही अडचण नाही. काय अडचण नाही तुमची? नाही, नाही. होय तुमचा पाटील? मुलगा आहे ना तुमच्या ताब्यात? हा. मग काय नसेल. हा येऊ का पाहुणे? या. राम राम. राम. चला.